महाराष्ट्र शासनाच्या वतीनं श्री संत ज्ञानेश्वर दिंडी पालखी सोहळ्यामध्ये भाविकांची अत्यंत चांगली सोय केली जाते। विशेष म्हणजे मुख्यमंत्री सहायता योजना जी आहे त्यामधून चरण सेवा हा एक प्रकल्प अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवला जात आहे। विशेष म्हणजे जे वारकरी आहेत जे चालून नमलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व जे आरोग्य सेवेच्या मध्ये काम करणारे जे विद्यार्थी आहेत ते चरण सेवा देतात। म्हणजे काय, त्यांचे पाय चोळून देऊन त्यांच्या जे सेवा करण्याचं काम वारकऱ्यांचं ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं जाते। आणि मुख्यमंत्री सहायता योजना याचबरोबर आरोग्य विभागाच्या वतीनं फलटणमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही योजना राबवली जाते। विकास भोसले, फलटण। रामकृष्ण हरी। मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत चरण सेवा राबवण्यात आली आहे। आमचे कॉलेज श्रीमंत महाराणी साहेब लक्ष्मीदेवी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेसचे 100हून अधिक विद्यार्थी इथे चरण सेवा वयोवृद्ध व वारकरी संप्रदायांना देत आहोत। नमस्कार। आजचा आपला वारकऱ्यांचा मुक्काम हा फलटण मध्ये आहे आणि फलटण मध्ये हजारो वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपली चरण सेवा चालू आहे। चरण सेवेमध्ये आपण मशनीवर चेअरवर वारकऱ्यांना बसवतो आणि त्यांचे पाय पेटरेची मसाज आणि तळपायाची चालून पाय दुखतात, त्यामुळे आपण त्यांची मसाज करतो त्यातून आणि त्यातून त्यांचा रक्त पुरवठा व्यवस्थित होतो आणि त्यांना आराम भेटतो वारकऱ्यांना। नमस्कार। आपण महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहायता निधी या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांसाठी फूट मसाज सेवा हे अंमलात आणलेली आहे। आणि ते फूट मसाज सेवेमध्ये जे वारकरी आळंदी ते पंढरपूर पर्यंत पायी वारी जे करतात त्यांच्यासाठी जे आपल्या याचं हे जर्मन टेंट मारलेले आहेत, त्या जर्मन टेंट मध्ये मशीन लावण्याची सुविधा दिलेली आहे। ज्यांचे चालून पाय दुखतात, ज्यांना काही त्रास होतो, ज्यांच्या तळपायाला जखम झालेली असते त्यांच्यासाठी या मशीनवरती आपण त्यांना सेवा देतो। त्या चरण सेवा या नावाने प्रोग्राम राबवलेला आहे। तर जे कोणी वारकरी आहेत, कोणी ते पंढरपूर चालणार आहे, त्यांनी प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी येऊन आपली चरण सेवा करून घ्यावी ही विनंती। जय हरे माऊली। 5-7 वर्षे वारी करते, आळंदीतून चालले। सरकारने चांगले आमचे पायाची सोय केली, आता पाय दुखायचं कमी झाले। रामकृष्ण हरी। मी सांगली जिल्ह्याहून आलेलो आहे। आता फलटण मध्ये आहे। आळंदी तो पंढरपूर चालत जाणार आहे। या मशीनवर अतिशय चांगलं वाटत आहे आणि महाराष्ट्र शासनानं 1 नंबरची सोय केलेली आहे।